नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहे श्री स्वप्नील आर्ट्स मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती। तर नावातच सगळं आलं तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा ना यांच्याकडे मूर्त्या आहेत। त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक मूर्तीचं काम हे वेगळं आहे आणि तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे, कारण तुम्हाला प्रत्येक मूर्ती एक वेगळ्या फॉर्ममध्ये ड्रेप केलेली दिसेल। त्याचबरोबर एक मूर्तीचं रूप सुद्धा तुम्हाला वेगळं पाहायला भेटेल। तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि मूर्त्या पाहणार आहे। तर मी तुम्हाला इथे कसं यायचं ते सांगणार आहे। तर समोर तुम्ही बघू शकता दूरदर्शनची बिल्डिंग आहे आणि जर तुम्ही फुटपाथ क्रॉस करून ऑपोजिटच्या लेनमध्ये आलात ना स्ट्रेट की आपल्याला इथे दिसणार आहे ते श्री स्वप्नील आर्ट्स। तर आता आपण इथे समोर पाहू शकतो श्री स्वप्नील आर्ट्स मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती। तर आता आपण आतमध्ये जाणार आहेत आणि मूर्त्या पाहणार आहेत। आता आपण आहे ना श्री स्वप्नील आर्ट्स या स्टुडिओमध्ये आलंय। तर हे आपलं फेमस स्टुडिओ आहे गणपतीसाठी। तर इथे पाहू शकतात सर्वप्रथम आपल्याला इथे रामलालाची मूर्ती दिसेल गणपतीच्या स्वरूपामध्ये, जशी सेम आपली मूर्ती आहे ना अयोध्यामध्ये आहे। तर बघू शकतात किती सुंदर अशी ही मूर्ती केलेली आहे आणि इव्हन त्याचं रंगकाम जे केलं आहे ना अप्रतिम केलेलं आहे। तसंच इथे बघू शकतात कृष्णाच्या स्वरूपामध्ये आहे। तर आता आपल्या इथे सोबत आहे ना हा दादा आहे। तर आता आपल्याला हा मूर्तींबद्दल सांगणार आहे। तर दादा तू काय सांगशील स्वप्नील आर्ट्सच्या बद्दल? ॲक्च्युली स्वप्नील आर्ट्सचं खूप बरं सुप्रसिद्ध झाले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्याकडे ज्या मूर्त्या मी बनवतो त्या सगळ्या पीओपीच्या असतात आणि ते एकदम उत्तम दर्जाचे असतात। तुम्ही त्या मूर्त्यांचे वस्त्र बघू शकता, त्या मूर्त्यांवरची ट्रॅपिंग बघू शकता। तर प्रत्येक मूर्तीचे एक वेगवेगळे डिझाईन आहे, प्रत्येक एक वेगवेगळं रूप आहे त्या मूर्तीमध्ये। तसंच इथे आपण बघू शकतोय शिवशंकराचं रूप दिलेलं आहे। तर खूप छान असं बघू शकतात रूप दिलेलं आहे। वरती जटा दिलेली आहे, चंद्रकोर आहे, तसेच रुद्राक्षाची माळा घातलेली आहेत आणि अप्रतिम असं ड्रेपिंग केलेलं आहे बघू शकतात। ही किती फुटाची आहे दादा? ही 2 फुटाची आहे। ओके, आणि ही आपली लालबागच्या राजाच्या याच्यामध्ये आहे ना, फक्त त्याला पाठी प्रभावळ नाही आहे? ही लालबागच्या राजा इकडे ओरिजिनल लालबागच्या राजाची आहे। ओके ओके, इथे पण बघू शकतात ओरिजिनल आहे ना लालबागच्या राजाची मूर्ती आहे, पण ह्याला पण पाठी प्रभावळ नाही आहे। पण ह्याचं कलर कॉम्बिनेशन पाहू शकतात, मस्त दिलेलं आहे, एकदम खूप सुंदर वाटते आहे। तसंच इथे पण पाहू शकतात ही सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे। तसंच ही एक खूप सुंदर मूर्ती आहे, छान आहे। ही काय रूपामध्ये आहे? ही कृष्णाच्या रूपामध्ये। ओके, कृष्णाच्या रूपामध्ये। तसंच ही पण खूप सुंदर वाटते, पाहू शकतात। ही जी बैठक पाहू शकतात अप्रतिम आहे, छान असं ह्याला ना कॉम्बिनेशन दिलेलं आहे, पाहू शकतात। आणि ज्वेलरी वगैरे सुद्धा बघा खूप सुंदर प्रमाणे घातलेली आहे, त्यामुळे एक वेगळं लुक येतं आहे। फेट्याचं पण बघू शकतात, प्रत्येक ठिकाणी आहे ना एक वेगळा वेगळा फेट्याचा पॅटर्न आहे। तसा हा एक फेटा पाहिलात आपण किंवा हा पाहिलात तर प्रत्येक फेट्यावर एक वेगळं वर्क आहे, वेगळं पॅटर्न आहे। ही मूर्ती पण पाहू शकतात, खूप सुंदर आहे। सटल कलर्स दिले आहेत एकदम यात। ही मूर्ती पाहू शकतात अप्रतिम आहे एकदम। ही आपल्या विठ्ठलरायाच्या रूपामध्ये आहे ना, पाहू शकतात विठू माऊलीच्या रूपामध्ये ही मूर्ती बनवलेली आहे, खूप सुंदर। तसंच इथे पण बघू शकतात। तर प्रत्येक मूर्तीमध्ये ना एक वेगळी कला आहे, एक वेगळा पॅटर्न तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। हे जर सिंहासनाचं पॅटर्न पाहू शकतात, चारी साईडला ना इथे वाघ दिलेला आहे। तसंच ही एक मूर्ती आहे, पाहू शकतात। ही किती फुटाची आहे? 2 फुटाची आहे। ओके, तर ही चौरंगावर बसलेली मूर्ती आहे ना? बघू शकतात खूप सुंदर आणि छान असं राजेशाही थाटामध्ये बाप्पा बसले आहेत।
खूप सुंदर वाटते आहे. ही पण छान आहे. मोदक घेऊन बाप्पा बसलेले आहेत. मेन म्हणजे ना ह्यांचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ना त्यामुळे एक मूर्तीला वेगळं लुक येतो आहे. आणि फेट्याचं पॅटर्न म्हणा तर अतिशय सुंदर. तसंच ही पण बघू शकतात एक विठू माऊलीच्या रूपामध्ये आहे. तसंच ही एक सिंहासनावर आहे. ही पण खूप सुंदर आहे, पाहू शकतात. तिथे आपण आहे ना सिंहाचं हे पाहिलं होतं, तर हे पाटाच्या स्वरूपात आहे. हे छान आहे. ही एक जास्वंदीवर बाप्पा उभा आहे ना हा, बघू शकतो. ओके, तर खाली पण तुम्ही बघू शकता एक वेगळा पॅटर्न आहे त्याचमध्ये, फक्त त्याचं जे ड्रेपिंग आहे ते वेगळं आहे. तसंच हा पण अतिशय सुंदर वाटतोय. त्याचा फेट्याचं बांधकाम पाहू शकता तुम्ही, एक वेगळं लुक दिलेलं आहे ज्याला. पुढे आहे ना फ्लोरल पॅटर्न केलं आहे क्लॉथनीच. आणि हा जो कलर कॉम्बिनेशन ना त्यामुळे बाप्पा आणखी सुंदर दिसतो आहे. तसंच ही आपली बाळूमामाच्या रूपात आहे ना, तर इथे पाहू शकतात ही बाळूमामाच्या रूपामध्ये मूर्ती आहे, अतिशय सुंदर. तसंच ही एक आहे, पाहू शकतात. तसंच वरती आपण पाहिलात तर वरती पण काही मूर्ती आहेत. आपल्याकडे किती फुटापर्यंत मूर्ती आपण ठेवतो? 1, 1.5, 2.5 आणि 2. ओके, आणि 3 किंवा 4 पण भेटते. आणि आपल्या ह्या मूर्त्या कुठनं येतात? पेणवरून, आमचा कारखाना आहे पेणला तिकडे. ओके, तर आपला स्वतःचा कारखाना आहे. ओके, तर पाहू शकतात पेणला यांचा स्वतःचा कारखाना आहे. तर तुम्ही त्या एरियामध्ये राहत असाल ना तर तुम्ही तिकडे पण व्हिजिट करू शकतात. आणि आपण आता आलो आहे वर्डीला, BDD जॉलच्या इकडे. श्री स्वप्नील आर्ट्स म्हणून खूप फेमस आहे, दूरदर्शनच्या अगदी ऑपोजिट साईडला आहे. तरी आपली स्टार्टिंग रेंज काय आहे? 2000 पासून स्टार्टिंग रेंज आहे आपली. तसंच इथे बघू शकतात लहान बाप्पांची सुद्धा ना खूप सुरेख मूर्ती आहेत, बघू शकतात. तसंच ही चंद्रावर आहे बाप्पाची मूर्ती. तसंच हे बघू शकतात खूप सुंदर आहे, मोदक खातोय बाप्पा. तसंच इथे एक छोटी शिवशंकराच्या स्वरूपामध्ये आहे. तसंच ही एक पाहू शकतात, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि हे आजकाल ट्रेंडिंग आहे जास्त. तसंच इथे ही जी मूर्ती आहे ना ही पाहू शकतात. ही काय फॉर्म मध्ये आहे मूर्ती? ऍक्च्युली पुण्याचा गणपतीचं आपण हे केलेलं आहे रूपांतर. ओके, तर पुण्याच्या गणपतीचं रूपांतर केलेलं आहे. पण तुम्ही मूर्ती पाहाल ना तर अतिशय सुंदर आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याची जी बैठक आहे किंवा त्याचे ते डोळ्याचे भाव आहेत ना, अतिशय असं वाटतं की बाप्पा आपल्याकडे ना पाहतोय आहे. खूप सुंदर. इव्हन ह्याचं जे वर्क केलंय पाटाचं तुम्ही पाहू शकतात, खूप सुंदर आहे आणि छान असं कलर कॉम्बिनेशन आहे. तसंच या साईडला पण आपण काही बाप्पा आता पाहून घेऊया. तसंच इथे एक मूर्ती आपल्याला एक वेगळी दिसेल, ज्याच्यामध्ये ना शंकर आणि पार्वती आहे आणि मध्ये गणपती बाप्पा बसलेला आहे. ही किती फुटाची आहे? ही पाचची ती आहे आपली गणपतीची मूर्ती, ही 2 फुटाची. 2 फुटाची आहे. तसं ही एक छोटीशी बाप्पाची मूर्ती आहे, आपण पाहू शकतात. तसं इथे पण आहे ना बाळ गणपती या रूपामध्ये पण काही मूर्त्या डिस्प्लेला लावलेल्या आहेत. तसंच आपण इथे पाहूया. इथे ही जी आहे मूर्ती ही काय स्वरूपामध्ये आहे? ऍक्च्युली ही अशी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. ओके, तर पाहू शकतात खूप सुंदर असं त्याला रूप दिलेलं आहे. त्याचं फेट्याचं तुम्ही जे पॅटर्न आहे ते पाहून घेऊ शकतात, अतिशय सुंदर. तसे ही बघू शकतात, ही मला सगळ्यात जास्त आवडलेली मूर्ती आहे. ही किती फुटाची आहे? ही 2 फुटाची. 2 फुटाची. तर ह्याचा फेटा सुद्धा तुम्ही बघू शकतात किती सुरेख केलेला आहे. कलर कॉम्बिनेशन मध्ये जे धोतरचं कलर आहे त्याच कॉम्बिनेशन मध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याला जे अलंकार लावलेले आहेत फेट्यांना, तसंच हातात बघू शकतात गुलाब दिलेले आहे. तसंच हे जे आहे त्याच्याबरोबरच येतं ना बाप्पाबरोबर, तर हे पण पाहू शकतात. बाप्पाच्या सोंडीला तर तिथे हे लावलंय आणि खूप सुंदर असा शेला दिलाय बाप्पाला, पाहू शकतात. तसंच हे एक पॅटर्न आहे, पाहू शकतात. इथे वरती सुद्धा. तर दादा आता आपण इथे किती वर्ष हे कार्यशाळा भरतोय? आता ह्याला 3 वर्ष झाली कंप्लीट. ओके, 3 वर्ष आपण इथे ही कार्यशाळा उभारली आहे. चालू 3-4 वर्ष झाली त्यांनी सुद्धा ओपन केले. ओके, तर म्हणजे ते लहानपणापासून या व्यवसायामध्ये आहेत आणि आता त्यांनी हे स्वतःच्या हिमतीवर हे ओपन केलेलं आहे आणि जिद्दीने हे सगळं ते काम करत आहात. पाहू शकतात एक वेगळी कला त्यांनी आपल्या पुढे आणलेली आहे. तरी आपण आता किती मूर्त्या करतो प्रत्येक वर्षी? प्रत्येक वर्षी किमान
किमान 400-500 मूर्ती होतात. ओके, तर दरवर्षी आपण एक 400 ते 500 मूर्त्या इथे विकतो आणि आपण इथे घेऊन येत असतो. आणि आपला हा जो स्टॉक आहे येत असतो का कॉन्स्टंट? हो, सारखा असतो. ओके, तर जसे आपल्या कारखान्यामध्ये मूर्त्या बनतात त्या इथे सप्लाय होतात. ओके, तर इथे पाहू शकतात बऱ्याचशा मूर्त्या बुक सुद्धा झालेल्या आहेत. तर आता बाप्पाला जास्तीत जास्त 50 to 58 डेज राहिलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर इथे या आणि बाप्पाची मूर्ती बुक करा, कारण खूप सुंदर अशा इथे मूर्ती हे घेऊन आलेली आहे. तसंच ही बघू शकतात, ही कासवावर आहे ना, ही वरची? हो, ही कासवावर बघू शकतात, ही एक कासवावर आहे. आपल्या स्वप्नात प्रत्येक मूर्तीचे वेगवेगळे कपडे बघू शकतो. प्रत्येक गोष्ट आकर्षक आहे. तुम्हाला ही मूर्ती बुक करायची असेल तर आपल्या इंस्टाग्रामला एक पेज असतो स्वप्नील आर्ट्स म्हणून, आणि हे आपलं कार्ड आहे. तुम्ही या कार्डवरती स्वप्नील डेअरी यांना फोन करून मूर्त्या बुक करू शकता, किंवा आपलं वरळी बिर्डीचा 23-24 मध्ये आपलं शॉप आहे, तुम्ही तिकडून व्हिजिट करू शकता. तर दादानी आपल्याला ना आता त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत. तर ते इन्स्टावर सुद्धा आहे श्री स्वप्नील आर्ट्स म्हणून, तर त्यावरही जाऊन तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. तसंच हे वर्लीमध्येच आहे, BDD चॉलमध्ये. तर तुम्ही इथे येऊन सुद्धा स्वतः मूर्त्या पाहून बुक करू शकतात. आणि कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहे, तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडनं बाय करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे ना आपण आता श्री स्वप्नील आर्ट्स हे एक्सप्लोर केलेलं आहे. खूप सुंदर अशा आहे ना गणपतीच्या मूर्ती आहे, एकदम सुबक मूर्त्या इथे आणलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता छान असं ड्रेपिंग आहे, त्याच्यावर एक वेगळं वर्क केलेलं आहे. तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा, कारण तुम्हाला सुद्धा ते पाहायला भेटेल. आणि माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.